50%च्या आत घ्यायचं असेल ओबीसी आरक्षणात तर मागास सिद्ध असायला लागतं. पुन्हा तेच त्याच्या विषयावर आलो, झाला सिद्ध. आता तुमचं म्हणणं आहे 50%च्या आत 10% बसत नाही. इकडे बडबड करायला कशी जमते मंत्र्याला आमदाराला? धरणं धारेवर तो आहे ना, त्याला जाण म्हणत दिल्लीला मोदी साहेबाकडे, वाढव ना कॅप, कर ना 102वी 103वी घटना दुरुस्ती, आणि जर केली तर द्या ना अधिकार. राज्य मागासवर्ग आयोग सांगतो, केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना की जी मागास सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षणात द्यावं लागतं. आमच्याकडे अहवाल तर द्या. हंसराज अहिर साहेब बोलले ना, आमच्याकडे केंद्रानं अहवाल तर द्या, आम्ही वाढवतो कॅप. दिला का सरकारनं? 50%ची कॅप उठवली तर तुम्ही हे 10% आरक्षण स्वीकारायला पण सगळ्या सोयऱ्यापासून लांब जाणार नाही. तुम्हाला स्वीकारायचंच ना. 10% ओबीसी आरक्षण घेतलं स्वीकारायला काय हरकत आहे? असं काय म्हणत? जे ओबीसी आरक्षणात 10% येणार आहे ते स्वीकारायला हरकत काय? ती ओबीसीच झाला. ते बघू त्या टायमाला. आम्हाला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी, नुसतं मराठ्यासाठी नाही. ती नाही, पण त्याचा प्रश्नच येत नाही ना. जर तुम्हाला 10%तलं आरक्षण 50%ची कॅप नाही, त्याच्यापासून नाही हटू शकत मी. त्याच्यापासून मी हटू शकत नाही. ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीपासून हटू शकत नाही. प्रश्न एवढाच आहे, ते सगळ्यांना घ्यायचं नाही. ते 2-250 जणांसाठी त्यांच्यासाठी केलंय त्यांनी. त्यांच्यासाठीच मरमर चालली बी. ते मान्य करा म्हणतात ना, करतो. पण ते 10% ओबीसी आरक्षणात द्या, तो मराठा घेणार नाही, कारण ती आमची मागणीच नाही. आमची मागणी ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची. त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो. ते 2-3 लोकांची मागणी आणि 200-250 लोकांना लागतंय फक्त ते तेवढ्यासाठी. पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय. ते उडणार आहे, त्यापेक्षा मागास सिद्ध जात झाली 50%च्या आत घ्या ओबीसी आरक्षणात, त्यांचं कल्याण होईल. मी हटत नसतो. फक्त मला मान्य करायचा विषय त्यांचा, तर मी ते 10% मान्य करतो. पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या. पण सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही, कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही. पाटील, 10% मध्ये राजकीय आरक्षण नाही हा कळीचा मुद्दा आहे तुमच्यासाठी, असा आरोप होता. काय राजकीय आरक्षणाचा विषय 10%त नाही. आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणत. जे ओबीसींना फायदे आहेत ते मराठ्यांना झाले पाहिजे, कारण मराठा सुद्धा ओबीसीचे कुणबी आणि मराठा एकच. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे, केंद्रीय नोकरी मिळाल्या पाहिजे, केंद्रीय कॉलेजही मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळालं पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. आमच्या लेकरांनी मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ नये का?